फेर फटका मारत मारत महाराज राजगडावर येऊन पोहोचले. अरे लोक आहे बघा. काही दिवस तिथं विश्रांती घ्यायची ठरली. आणि आऊसाहेब कुठं होत्या म्हणाल तर राजगडावर. नाही तसं. राजगड म्हणजेच महाराष्ट्राची पहिली राजधानी. जायका चहा. तिथली डागडुगी पाहायचा चाललेला आहे. मासाहेबांच्या बरोबर राणी वर्ग बसलेला आहे. आणि राणी वर्ग बसला असताना महाराज आहेत त्या चिंचावर मासाहेबांचं लक्ष गेलं समोरच्या किल्ल्यावर. चिंचानेच बनवलेले. या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा. आणि त्या कोंढाण्यावर असणाऱ्या यवनाच्या राहुट्या उन्हामध्ये जशी अंडी चमकतात अशा गडावर चमकायला लागलेल्या आहेत. किल्ले कोंढाणा म्हणजे कोकणचा दरवाजा. ज्याच्या ताब्यामध्ये किल्ले कोंढाणा त्याला कोकण जिंकायला वेळ लागत नाही. असा हा गड. आऊसाहेबांचा आवडता. याच गडावरून आईसाहेबांना नाराज होऊन यावं लागलं होतं. कारण मिर्झा राजे जयसिंगाच्या तहामध्ये दिलेले जेवढे किल्ले होते त्यापैकी आवडता किल्ला म्हणजेच कोंढाणा. आणि इथं असणारा किल्लेदार हा कडवा राजपूत होता. याचं नाव आहे उदयसिंग राठोड. पण या राठोडानं इस्लाम धर्म स्वीकारला होता म्हणून त्याला उदयभान म्हटलं जात होतं. हॅलो. हा क्रूर होता, दुराचारी होता. किल्ले कोंढाण्यावर त्यांनी जनानखाना तयार केला. म्हणा खाली या वाटेने परत आमची आठवण झाली मातेला जिजा मातेला जिजा मातेला. चला अजून या किल्ले कोंढाण्यावर अबलेच्या किंकाळ्या ऐकायला येत आहे. त्यांनी तिथे म्हणे जनानखाना कळलेला आहे. तेच नव्हे त्यांनी कमल कुमारीला पळवून आणलेली आहे. आणि कमल कुमारीचं शील भ्रष्ट करण्याकरता हा उदयभान आमचा अजय. चल अजय चल. असुरी वृत्तीनं तिच्यावर अतिप्रसंगाची घटना घडवायला लागलेला आहे. आठवण झाली मातेला झाली मातेला झाली मातेला. बोलावून घेतलं महादेवाला बोलावून घेतलं महादेवाला. मातेनं निरोप काय दिला मातेनं निरोप काय दिला. तुझा रायगडाला महादेव आई रामुशाचाच मुलगा आहे बर का. त्याला सांगितलं रायगडावर जा आणि शिवबाला सांग तुझी आई दुःखी आहे. तुझी आईला भेटायसाठी ये. महादेवानी मुजरा केला आणि मुजरा करून प्रणाम केला मातेला केला मातेला जिजा मातेला जिजा मातेला. महादेव काय बोलला आऊसाहेब हाच निरोप देऊ का राजाला हाच निरोप देऊ का राजाला. प्रणाम केला मातेला केला मातेला.
मुजरा केला आणि किल्ले रायगडला निघालेला आहे. रायगडला गेल्यानंतर इथून पुढचा भाग मी आपल्या समोर सादर करणार आहे. जय महाराष्ट्र. प्रणाम शिवाजी राजाला. प्रणाम शिवाजी राजाला. शिवाजी राजाला महादेव काय बोलला राधे. जर बसला असाल भोजनाला, जर बसला असाल भोजनाला, हात धुऊन यावे राजगडाला. पायवाटेमधून आम्ही पूर्ण चालत आलो. खालच्या टोकापासून इथपर्यंत गाड्या येतात. इथून पुढे गाड्यांना नो एंट्री आहे. थोडे माणसं दिसत ना चाललेले ते. मासाहेबांच्या डोळ्यात असू कुणी दुखवलं मासाहेबांना. इथून चालत आलो आम्ही. असं कुठल्या सेवकांनी अपमान केला, अशीच पायवाट आहे. कुठल्या पत्नीनं मानभंग केला. ताड दिशी राजे उठून उभे राहिले. जिरेटोप उचलला. तो जिरेटोप घेत असताना राजांच्या हातून तो जिरेटोप निसटला, जमिनीवर कोसळला. कोंदणात बसवलेला मोती गळून पडला. अपशकुन झाला. पण कर्तबगार माणसं अपशकुनाला थांबत नसतात. शिरस्थान माथ्यावर चढवलं. कृष्णा घोडीला खोगीर घातला. कृष्णेवर मांड ठोकली आणि सह्याद्रीच्या कड्या कपारात कृष्णा उधळू लागली. विठ्ठल विठ्ठल आणि राजे राजे गडावर गेले. राजगडावर. पुणे या साईडला पुणे आहे. इकडं देखो ना ये छोटा बच्चा है हमारे साथ. देखो ना हे गाईड. चल ना हे गाईड. प्रणाम केला मातेला, केला मातेला, जिजा मातेला. शिवराय बोलले समयाला, शिवराय बोलले समयाला. आमंत्रण रायगडाला, आमंत्रण रायगडाला. त्वरित सांगा कामाला, त्वरित सांगा कामाला. कोटानं किल्ला दावीला, किल्ला दावी. पूर्ण डोंगराचं किल्ल्याचा दरवाजा आहे. बघा किती दिसते. मेन गडाची सुरुवात होते. जास्त नाही मला नाही वाटत की असं दुसरं कधी काहीतरी घेणार रे असं. हा किल्ला. यार केळीला खोटं असते ती आपले हे. माँसाहेबांचे शब्द कानावर पडतात. राजांच्या लक्षात आलं माँसाहेबांची काय इच्छा आहे. राजे आबोल झाले आणि न कळत वळले गेले. शिवबा का बोलत नाही. बघा सगळ्यात जास्त आरत्या मेल्या उद्या भाण्यानं कमाल कुमारीला पळवून आणली रे. शिवबा पळवून आणली. तिचा तो सील भ्रष्ट करणार इकडे आहे. मोस आहे. पार पाणी पाणी होत असं किल्ला घेतला जाईल. वचन दिलं मातेला, दिलं मातेला. लढू किल्ल्याला उमर ठेवून मावळा आलेला. बघा प्राचीन विहीर आहे. डोंगर कोरून बांधलेली. तिकडून उतरायला वाट आहे. इथलं बांधकाम सगळं पाडलेलं आहे. उमर ठेवून मावळा आलेला, उमर ठेवून मावळा आलेला. मुजरा केला शिवाजी राजाला, शिवाजी राजा. आम्ही पुण्याच्या असल्यामुळे पुण्याच्या दरवाज्यातून आलेलो आहे. श्री कृपेनं आमच्या घरी शुभकार्य आणून दिलं. बाळ रायबाचं लग्न ठरलेलं आहे. आपण या वधू वराला आशीर्वाद द्या. गाई आपल्या हे खरावला होता. पदस्पर्शानं
ही एक हरवला होता आणि ही एक हरवला होता. भूमी पावन करा आपला भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालो सरे. हे बघा चायनीज बाहेर आले. बोल पाहून राजाला मामा तो काही बोलला मामा तो काही बोलला. शुभा आम्ही चौघजण आता एका जागेवर आले. नाही का एक क्षणभर सुद्धा थांबलो नाही आम्ही. ताना आपल्या लग्नाच्या हे बघ. मुलाच्या पूर्ण दुःख साचलंय. अक्षीला घेऊन आलेला आहे. पूर्ण दुःख साचलंय. हे बघ अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. ढगात ढगात आलो ढगात. आपण यावं अशी तानाजीची इच्छा आहे. मामा याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा दरवाजा टाकायचा आहे. साहेबांना वचन दिलेलं आहे. पुण्याच्या साईडला आहे हा. तानाजीच्या घरी शुभकार्य आहे. आत्ताच आम्हाला कळलं. तानाजीनं शुभकार्य आठवावं नंतर गडावर यावं. आम्ही जातीनं लावू किल्ले कोंढाण्यावर स्वारी मुळी चढाई. राजानी जातीनं लढायला जावं आणि लग्नात आम्ही वर वीर व्हावं हे आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगील कोंढाण्याचे मग रायबाचे हर सिंहगडाचा मॅप आहे. तानाजी वीर गरजला मित्रांनो, इथं सिंहगडावरती आल्यावर किल्ल्यावरती जेवण एवढं छान भेटतं ना. पिठलं, भाकर, भात आणि एक तानाजी वीर गरजला जिजाबाई बोलल्या समयाला जिजाबाई बोलल्या समयाला बरं झालं तानारे आला बरं झालं तानारे आला. नेतृत्व द्यावं तानाला नेतृत्व द्यावं तानाला. कोंडांना किल्ला घेण्याला अजय म्हणतो इथं परत जेवायला आहे. बघू कसं जेवायला. ऐकलं का राजे पुढे काहीतरी दिसत तरी आहे. मा साहेब काय म्हणत आहे. जेवायला या आज्ञा या सेवकाला. अष्टमीच्या रात्री गडावर जातो. गडाची माहिती घेतो. नवमीला गड ताब्यात घेतला जाईल आणि हा सेवक आपल्या मुजऱ्याला हजर राहील. बरोबर जेवायचं. आमचं जेवण झालं आणि अचानक पाऊस सुरू झाला. सगळ्यांनी रेनकोट आणले होते तर टोपीचा घ्यावी आज्ञा. भिजतो आता माझा शेत. कमरेचा सेला काढीला इकडे कमरेचा बघा सेला सगळं ढग आहे, काढीला ढग. अर्पण केला ढगात काहीतरी तानाजीला. आम्ही पूर्ण पाऊस पडतो. तानाजीनं सेला ढगात घेतला पण पाऊस आपल्या पडतो मस्तकी बघा. धारण केला. राजाला मुजरे पावसाने केले ह्याला भिजवले. आणि तानाजी ह्याला आपल्या गावी भिजवले. परत निघाले. ह्याला पण भिजवले. काही दिसत नाही आम्हाला. ह्याला इकडं लग्नाचा मांडव दारात सजलेला होता. मंगलवाद्य वाजायला लागली होती. दिसू दे आता मोबाईल दिसू दे. नवऱ्या मुलाला हळदी लागल्या होत्या. नक्षत्रासारखी पोरगी आली होती. वॉटरप्रूफ आहे मोबाईल. लग्नाची लगीन घाई दिसून येत होती. सुवासिनीची धावपळ चाललेली होती. गडावर गेलेले मावळे अजून कसे आले नाही म्हणून तानाजीची पत्नी मालुसऱ्यांची वाट बघत होती. एवढ्यात तिला कळलं बसत नाही बॅग. मावळे आले मालुसरे आले पण ते लग्नाला थांबत नाही. किल्ले कोंढाण्यावर स्वारी करण्याकरता निघालेले. तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि विचारते, अहो केळी मी ऐकलं ते खरंय. काय ऐकलं तुम्ही. तुम्ही म्हणे लढायला निघालात. हो काय तुम्हाला अक्कल आहे. काय म्हणाली. बांध फुटला बांध. नवऱ्याचा करारी आवाज ऐकताच बाईनं पुन्हा पुन्हा समर केलं नाही. पोशाखान माझा. अगं मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वर बापण मिरवणं शोभला जात नाही.
तानाजीच्या पत्नीनं पोशाख आणून दिला. तानाजीनं पोशाख केला. तानाजीच्या पत्नीनं निरंजनी पेटवली, कुंकुम तिलक केलं. आपल्या पतीच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला आणि रणांगणात जाणाऱ्या पतीला ओवाळायला लागलेले. यशवंत हो, हा जुन्या काळातला रोड आहे, हाच तो रोड. जयवंत हो. नंतर पण झालं. आणि ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली. ताट जमिनीवर कोसळलं गेलं. बघा आज कसं राहिलं. जाऊन महागारी यायला मला तर काही दिसत नाही. संपला विषय. मला पुढचं दिसतंय फक्त काही बारका माणूस कसा फुलताट आहे. बाईच्या जातीला अक्कल नसते म्हणतात, त्यात काय खोटं नाही. अगं ताटातली निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो. ताटातली निरंजनी नाही विजली तर आम्ही जिवंत राहू. रणांगणात लढणारा शिपाई आहे. तो अमर नसतो. त्याला कधी मृत्यू येईल काही सांगता येणार नाही. तुला भीती वाटत असेल. तानाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, आल्यानंतर कुंकू लावा. येतो आम्ही. हर हर. तानाजी वीर चालला. तानाजी वीर चालला, वीर चालला. सूर्याजी बंधू सांगतीला, सूर्याजी बंधू सांगतीला. सेलार मामा होता जोडीला, सेलार मामा होता जोडीला. अपचकून झाला तानाला. काय अपचकून झाला? ती अंधेरी रात्र. किरकिर किड्याचा आवाज कानावर येतो. अंधारातून मार्ग काढत निघाले होते. सगळे केळीचे आहेत पण केळच नाही. एवढ्या तास नावाचा प्राणी आडवा गेला. आंब्याचं झाड मुळासह उपटून जमिनीवर कोसळलं गेलं. माथ्यावर घारी गिदाड फिरू लागली. कडा पिंगळा बोलू लागला. घुबड घुमू लागलं. तिटवी भविष्य सांगू लागली. तानाजी पाठीमागा फिर, तुझा मृत्यू होणार आहे. ताना पाठीमागा फिर, तुझा मृत्यू होणार आहे. ताना पाठीमागा फिर. पण रणांगणात जाणारा आमचा मराठा कधी थांबला नाही. मरणाची भीती भ्याडाला. जंगलाचा रस्ता इथं केळ आहेत पण त्याला केळच नाही. सर मरणाची भीती भ्याडाला. वीर चालला, वीर चालला. आम्ही आलोय इकडं कशाचा सॅम्पल आणता. कोंढांना इथं किल्ला आहेत घे, केळ, त्याला तिथं किल्ला घे. केळाची झाड आहे पण केळच नाही ती त्याला. मावळ्यांच्या समवेत तानाजी किल्ले कोंढाण्याच्या पायथ्याला आलेला. 4.5 वर्ष हा गड शत्रूच्या ताब्यात आहे. गडावली माहिती काढावी म्हणून दोघा भावांनी वेश बदलला. गोंधळी बनले मित्रांनो ही भिंत आणि आहे. कुळी वाड्यावर आले. हे संरक्षणासाठी इथून डायरेक्ट खालचा रस्त्यावर कुळी वाड्यावर येतात. कोळ्याच्या मुलांनी या 2 गोंधळ्यांना पाहिलं. या मुलांची नाव आहेत, एकाचं नाव आहे गोट्या आणि एकाचं नाव आहे विट्या. हे कुळी वाड्यात पळत गेले. हो नाईक, नाईक, गुंदळी आलंय, गुंदळी. ठिकाण आहे. बंबाटनाच्या बंबाट नाही, वाजवायचंही बरोबर आहे. तोफ लावली होती. संबाळंग बंबाळंग, संबाळंग बंबाळंग, संबाळंग बंबाळंग. खंडूजी नाईक उठून वे राहिले. जगदंबे, आम्ही तुम्हाला नवस केलं होतं. तुम्ही आमच्या नवसाला पावलात, पण आम्ही जागर घालायचा विसरलो. आलाय गोंधळी, घालावा गोंधळ. घेऊ जागरण करून. बाराबंदी अडकवली.
गाठी मारल्या, उपरनं टाकलं, पगडी घातली आणि गोंधळ्याला बघण्यासाठी आले. गोंधळी पाहिला आणि खंडोजी नायकाला संशय आला. पण गडी जबरदस्त होत, पोशाख मात्र गोंधळ्याचा होता. राम 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 राम, कुठून आलात? तुळजापुराहून. कुठं आला होता? आलो होतो जागरण गोंधळाला कोकणामध्ये. रात्र झाली म्हणून आलो मुक्कामाला कोळीवाड्यावर. बरं झालं, जगदंबेनंच आपल्याला पाठवलं. गोंधळ घालून दिली संधी तर घालू की गोंधळ, तेवढ्यासाठी चालूया. ही मार्मिक भाषा मात्र कोळ्यांना कळली नाही. हा म्हणता कुडीवाड्यात वार्ता कळली, गुंधळी आलाय गोंधळ आहे, गुंधळी आलाय गोंधळ आहे. टेंबे पेटले गेले. त्या प्रकाशामध्ये लोक येऊन बसायला लागलेले आहे. गोंधळ्यानं परंपरेप्रमाणे भरणी भरली, बेल भंडार उधळला. ऐराजाईचा उधार, जय 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 सदानंदीचा उधार. पण गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. इथून उदय बाणाने नागिन यांना खाली ढकलून ठेवलं बघायचं. हेच ते ठिकाण, तो पाणी उदय बाणाने खाली ढकलून दिलं इथून त्या दरीमध्ये. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. केळ खायचं पण केळच नसतं. आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरी नाम संबळ, वासुदेव हरी नाम संबळ. आम्ही गोंधळी, आम्ही गोंधळी आलो तुमच्या गावाला. येईन बर का तुमच्या गावाला, बोलवा या गोंधळ्याला. तुमच्या गावाला येऊ, तुमच्या जत्रेला येऊ, तुमच्या यात्रेला येऊ. 10-5 घाला जीव, 10-5 घाला जीव. तुमच्या जत्रेला बोलवा मी, अहो लग्नात गोंधळाला बोलवा मी. जागर करी, 10-5 जीव घाला. तुमच्या गावाला येऊ, तुमच्या जत्रेला येऊ, तुमच्या यात्रेला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. 10-5 घाला जीव, 10-5 घाला जीव. काम क्रोध बकरा मारा, पूजा विठोबा. कुणाला पुजायचं? काम क्रोध बकरा मारायचा. काम क्रोध बकरा मारा, पूजा रुक्माणीच्या वरा. काम क्रोध बकरा मारा, पूजा रुक्माणीच्या वरा. जिथं चुक्याचा गोंधळ, जिथं चुक्याचा गोंधळ, ज्या ठिकाणी माझ्या पांडुरंगाची मूर्ती आहे, जिथं विठूचं रामुळ, जिथं विठूचं रामुळ, तिथं चुक्याचा गोंधळ, तिथं चुक्याचा गोंधळ. उधार गोंधळामध्ये लोक मंत्रमुग्ध झालेले आहे.
दोघा भावाभावांनी निरकून पाहिलं आणि काय म्हणत आहे, अरे लोक जरा आता बदलल्या, जरा यांना चिमुटा घे. आहे की आहे काय म्हणतो त्यांना चिमटू? अरे चिमाट. आम्ही गोंधळी गोंधळी बर का मंडळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही देशाचं गोंधळी, आम्ही राष्ट्राचं गोंधळी, आम्ही शिवबाचं गोंधळी, आम्ही शिवबाचं गोंधळी. शिवबाचं गोंधळी म्हणतात. लोकांमध्ये जरा चुळबुळ चालली. अरे गोंधळी नाही, प्रकार वेगळाच दिसतोय. हे शिवबाचं 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 गोंधळी म्हणतात. ही शिवाजीची माणसं असली पाहिजे. काहीतरी असं गडावरली माहिती घेण्याकरता आलेली दिसत्या, गोंधळ्याचा वेश घेऊन आलेली दिसत्या. तर कोळीवाड्यावर जरा लोकांमध्ये गडबड झालेली दिसतात. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेच गोंधळी, आम्ही घोड्याची पाक आहे, आंबेच घोड्याची गोंधळी, आम्ही देवाचं गोंधळी, आम्ही देवीचं गोंधळी, आम्ही नाताचं गोंधळी, आम्ही नाताचं गोंधळी. उधार उधार इथून दिली होती. पुन्हा लोक शांत बसलेले दिसले. अरे हा, नाही चलेगा. का, काय संशय घेत आहे? हा चलेगा गोंधळीच आहे. आहे तोपखाना या पाहिला का कसा ठिकाणी. गोंधळ इथे म्हणायला? दारू गोळ्या अरे काय तोफ वगैरे हलक्या, साठवून काय ठेवल्या जात नृत्या, होते. काय संबळ दारू गोळ्या वाचतोया. साठवण्याचे ठिकाण आहे. इथे दारू गोंधळीच आहे ती. हा? संशय कशाला घेताय? पुन्हा लोक शांत बसलेले पाहिले आणि पुन्हा कोपर खळी मारली. काढ आवाज यांच्या कानाखाली. एक सप्रांग देऊ. अरे देऊ काय, कंटाळीच बसली पाहिजे असा आवाज काढ. कशी झोप लागली मर्दाला. महाभारतात ज्याप्रमाणे कर्णाचा रथाच्या चाकाचे अवशेष आहेत तिकडे हस्तिनापूरला, तसेच आपल्या सिंहगडावरती देखील तोफेचे चाकाचे अवशेष आहेत. संशय आला कोळ्याला. बापरे, अरे गुंदळी नाही, बांगड्या भरा म्हणतय, खिचड्यानो म्हणतय, अरे मिशा कशाला राखल्यात म्हणतय. संशय आला कोळ्याला, संशय आला कोळ्याला, न बोलावून घेतलं गोंधळ्याला. विचारलं नावा गावाला. इथून काय तोफ नाव आणले जात आपलं? होते. नाव ऐकायचं, मग जरा वचन द्या. प्रथम द्यावं वचनाला, प्रथम द्यावं वचनाला. बेलभंडार हाती धरलेला, बेलभंडार हाती धरलेला. कोळ्याली दिलं वचनाला, कोळ्यानी दिलं वचनाला. तानाजी म्हणती बिहाला, तानाजी म्हणती बिहाला. मग सूर्याजी आहे संबळाला, सूर्याजी आहे संबळाला. किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आलो कोळीवाड्याला, कोळीवाड्याला. मालुसरे शिवाजी राजासाठी हा कोळीवाडा सह्य करायला तयार आहे. गडावर जायचं असेल, धोंडकिनी नावाचा कडा तुटलेला आहे, तिथून गडावर जाता येईल. आम्ही गडावर जाऊ, तुम्ही आम्हाला सहाय्य करा, तुम्ही आम्हाला सहाय्य करा. आणि तानाजी गडावर आला. घोरपडीला दोर बांधला आणि तिला गडावर सोडली. चाल
आज मध्यरात्रीपर्यंत गडावर गेली पाहिजे. यशवंती, का परत आलीस? तो काळ तुला दिसला, तो काळ मला खाण्यापूर्वी खंडोळी कुठे काढून सर, तुला कुठे, हा? खाल्ली जाईल. पाठीमागं कुठे सर, फिर. कुठे? मालकाचा करारी आवाज ऐकताच ते छत्रपती मुकप्राणी राजाराम गडावर महाराज गेलं. संबंधी शिवकार्य प्रतिष्ठान. आपल्या राजाराम तीक्ष्ण महाराज नख्या संबंधी तिनं खडकामध्ये अडकवल्या. तानाजीनं हसडा मारला. यशवंतीनं काम फत्य केलेलं लक्षात आलं. हलका मावळा चोराला धरून गडावर गेला. वानर कसं वर चढलं जातं असेच आमची मावळे त्या दोरावरून गडावर गेले. दोर झाडाला बांधला केळ आहेत पण त्याला केळच नाही. आणि एक एक मावळा गडावर चढायला केळाचं झाड लागला. आहे पण त्याला केळच नाही. 360 मावळे या गडावर चढायची तयारी करत आहेत. 300 मावळे गडावर पोचले. एवढ्यात तो दोर कपिला घासू लागला. कर्र 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 कर्र. आणि तो दोर रांडवा. घासून तुटला गेला. लटकलेले 60 मावळे तरीत कितना कोसळले. सुंदर जंगल है, कितना सुंदर जंगल है, तरी कितना कोसळले. सुंदर जंगल है. तरी अय्यम्मा, सूर्याजी, त्याच्यावरती आले तर दोर तुटलाय म्हणून थांबू नका. कल्याण दरवाजाच्या बाजूला चला. कोणी तुम्हाला सहाय्य करतील. आम्ही गडावर हल्ला चढवत आहे. हर 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 हर. कुणाचे राव तुम्ही? कोण आलात गडाला? कुणाचे नाव कोण तुम्ही आलात गडाला? वेश गोंधळ्याचा आणि कवड्याच्या माळा कंटाळा. कवड्याच्या माळा कंटाला, माळा कंटाला आला गडाला संगतावाला. राजे गडावर आले. तानाजीच्या सर्व क्रिया आटपून आले होते. तानाजीनं केलेल्या पराक्रमाचा गाथा मावळ्यांना, अनेक गडावरल्या किल्लेदारांना आणि आऊसाहेबांना तो इतिहास ऐकवायचा होता. बोलावून घेतलं शाहिराला. त्याचं ढकलून तुम्हाला बोलावून घेतलं शाहिराला, सर, घेतलं सर, शाहिराला. शाहिराचा डप खणानला. पाण्याची विहीर आहे तिथं. शाहिराचा डप खणानला, डप खणानला. पोहाडा मर्द मराठ्याचा वीरस्थानाचा. पोहाडा मर्द मराठ्याचा वीर
तानाच्या पराक्रमाला शाहीर गाऊ लागला जिजाबाई कोळी समाजात जन्माला आलेला भगव्या झेंड्याचा शिपाई, त्याचं नाव ताना मालुसरे, उजवा हात राजाचा, रंगमंच निधड्या छातीचा आणि तानाजीच्या देहाचं वर्णन करायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तानाजीच्या चॅनलला गाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय लिहा. आजच्या मिशीच्या टोकावर लिंबू बसला पाहिजे अशा मिश्या रंगत घडी